विकी दादा पवार निळजे दादांकडनं दिशांक पाटील साठी 500चे कॅश प्राइज आलेलं आहे. दिशांक आपणही या, आपल्यासाठी 500चे कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे अंतिम षटक ज्या बॉलरने टाकलं संतोष पाटील ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच. आपण त्यांना प्लेअर ऑफ द मॅचही देणार आहोत. चला संतोष क्विकली आपण या. चला फिल्डिंग सेट करायचे लवकरात लवकर. टीम RM11 सोनारपाडा. संतोष पाटील आपण या. संतोष पाटील यांना आपण देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. आणि दिशांक आपणही या, आपल्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे. वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. आणि मुख्य मंचावरनं प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता खऱ्या अर्थाने या विभागाचं नाव फक्त ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्र नव्हे तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत ज्याने पोहोचवलं. आणि ते म्हटलं जातं ना की एखादा व्यक्ती शरीराने विकलांग असला तरी चालेल बट विचारांनी विकलांग नसला पाहिजे. आणि असे वन ऑफ द ग्रेट प्लेयर या विभागामधनं ज्याने इंडियन डिसेबल्ड क्रिकेट टीमचं नेतृत्व केलं असे रवींद्रजी संते सरांना मी विनंती करतो आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. सरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत. आणि सरांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आपण फर्स्ट ऑफ ऑल देत आहोत. दिशांक पाटील आपण या. दिशांक आपल्यासाठी 500चं कॅश प्राइज आहे. लवकर या. अथवा आणि थोडं चर्चा आपण फर्स्ट ऑफ ऑल करूया. संतोष पाटील आपण या. संतोष दादा हरकत नाहीये. त्यांचा तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला. दिशांकला आपण 500चं कॅश प्राइज देऊया. संदेश सरांच्या शुभ हस्ते आपण हे 500चं कॅश प्राइज दरम्यान देत आहोत दिशांकला. वेल प्लेड टीम जहानुमान निळजे. काय लाजवाब खेळ पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या मनाला आवडणारी मॅच झाली. अंतिम चरणापर्यंत फाईट आपल्याला मॅचमध्ये पाहायला मिळाली. आणि तशीच काही फाईट आपल्याला सेमीफायनल 2 मध्येही पाहायला मिळेल. सो मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अगदी थोड्याच वेळात सेकंड सेमीफायनल RM11 सोनारपाडा आणि त्यांचा जगदंब वाकलंबी आपल्याला फाईट करताना दिसेल. आणि जशी सुरुवात होईल मॅचच्या पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा जोडले जातील करंजी काळन सर. धन्यवाद. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. सेकंड सेमीफायनल ला सुरुवात. पहिलं षटक अमर ठाकूर. पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉप एज आणि विकेट मिळेल. विकेटने सुरुवात सेमीफायनल 2 ला. पहिला बॉल पहिला झटका दिला. सोमनाथ गायकर आता 0 वरती डगआउटच्या दिशेने. पण गुरात मंचावरती माझी नामवंत खेळाडू श्रीपतजी मात्रे सर आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी विनंती करेन कैलासदादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते श्रीपतजी मात्रे सर निळजे यांचा सन्मान. ठीक आहे, चला आपण एका इनिंग नंतर सन्मानाकडे वळू, कारण मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. सेकंड सेमीफायनल. विकेटने सुरुवात.
स्वप्नवत सुरुवात मी म्हणेन आर एम 11 सोनारपाडा टीमसाठी. कारण पहिल्याच बॉलवरती विकेट मिळणं हे कोणत्याही बॉलरसाठी आत्मविश्वास वाढवणारा मोमेंट असतो. फर्स्ट बॉलवरती विकेट मिळणं. न्यू बॅटर निकेश आलेत. फुल लेंथ होता, ड्राईव्हचा फटका खेळायचा होता, हलकी मिसफिल्ड झाली मिड ऑफला. हा ना सुरू होता, बट अखेरता सिंगल कंप्लीट केली जाईल आणि दरम्यान या सिंगलने ऑफ द मार्क झालेत बॅटर निकेश. सोमनाथ गायकर सलामीसाठी आले होते. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सोमनाथ काय जबरदस्त खेळले खार्डी टीमचा अगेन्स्ट. आणि या मॅच मध्ये तशाच काही अपेक्षा जरूर होत्या त्यांच्याकडनं. 34 बनवला होता. इम्प्रोवाइज केलंय, हुकचा फटका, लाजवाब फटका. बॉल दरम्यान चाललाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4. हुकचा फटका आला, बाउंड्री आली पगली. या सेमीफायनल 2 मधली बॅटर गुरुनाथ गायकर यांचा पाठ मधनं हा चौकार. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 5 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हुकचा फटका आणि पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने चालला. डीप स्क्वेअर लेगला हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. सेम शॉट अँड सेम रिझल्ट, 4. राणा शिवनाथ ठाकूर सावांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी टीम सोनारपाडाला 2021 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 2021 जो त्यांचा लकी नंबर आहे तो दिला जाणार आहे विकेट हॅट्रिक साठी. आता फकट या आधी राईटला आता लेफ्टला आणि रिझल्ट सेम. चौकार सलगचा 3रा, 3 इन रो. बॅटर ज्याने चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. पिंट्या जोशी जे मुख्य स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली माहिती ते पोहोचवतात आणि त्यांनी एक नवीन स्कोरबुक देखील लॉन्च केला. पॅन वरती फुल टॉस आणि हा ही बॉल चालला एक टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचे 4 चौकार ठोकले ठाकूरच्या अगेन्स्ट. ती फुलटॉस टाकणं म्हणजे ती हिंदीमध्ये एक म्हण आहे मला आठवली, आ बैल मुझे मार. तशा प्रकारे हा बॉल टाकण्यात आला होता. हे निमंत्रण होतं मोठ्या फटक्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटर गुरुनाथ गायकरने. सलगचा 4था चौकार आला त्याचा बॅटमधनं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 17 लॉस ऑफ 1 विकेट. टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी. येत्या 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. सध्या सगळीला सोमनाथ गायकर फार लवकर बाद झाले, बट ते खुश असतील कारण एक खेळाडू म्हणून हीच अपेक्षा. आपण नाही खेळलो हरकत नाहीये, जे आपले जे अन्य खेळाडू आहेत ते खेळले आणि आपली टीम जिंकली ते महत्वाचं असतं. आणि सध्या सगळीला गुरुनाथ गायकरची बॅटिंग पाहून संपूर्ण वाकलन बी टीम खुश असेल ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये 17 धावा वाकलन बी आणि त्यांचा अगेन्स्ट दिव्यांशी 11 सोनारपाडा. हा सेमीफायनल 2 चा थरार सध्या सगळीला आपण पाहत आहोत आणि पहिला षटकाचा खेळही समाप्त झाला सेमीफायनल 2 मध्ये आणि 17 धावा बनवण्यात आल्या या फर्स्ट ओव्हर मध्ये. 4 चौकार आले सलगचे बॅटर गुरुनाथ गायकरचा बॅटमधनं आणि तशीच बॅटिंग हवी आहे प्रत्येकी बॅटर कडून आता वाकलन बी टीमला. कारण या पहिल्या सत्रामध्ये जर सेमीफायनल 2 ची मॅच समोर दिव्यांशी 11 सोनारपाडा सारखी चांगली टीम आहे, जर या फर्स्ट हाफ मध्ये 50+ टोटल बनवण्यात आला तर ही मॅच देखील फार इंटरेस्टिंग होऊ शकते. सेकंड ओव्हर. अनिकेताला पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न निकेशने केला,
बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्टच नाही आहे. डॉट बॉल येतो. अनिकेत पाटील या खेळाडूने फार इम्प्रेस केलं, कारण प्रिव्हियस काही स्पर्धा किंवा प्रिव्हियस सीझन पासून या खेळाडूने जो खेळ केला कौतुकास पात्र. कारण क्रिकेटच्या खेळाला खेळामध्ये तुमच्या वयाला नव्हे तर तुमच्या कार्यांना महत्त्व असतं, ते या खेळाडूंना पाहून आपल्याला समजतं. कारण नुकतीच सतरंगी ट्रॉफी येदुडने झाली, तिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हाच खेळाडू होता अनिकेत पाटील. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ओपिनियनमध्ये त्याने गोष्ट सांगितली होती, त्याविषयी देखील चर्चा आपण थोडी करूया. अतिरिक्त रन आणि स्कोर कार्ड आता 18. आता फुल लेंथ प्लॅन मेस येतो डॉट. मग त्याने एक गोष्ट तिथे सांगितली होती ओपिनियनमध्ये की जेव्हा त्याने खेळायला सुरुवात केली तितकासा सपोर्ट मिळत नव्हता, बट जसा जसा चांगला खेळायला लागला तेव्हा सर्वांचा सपोर्ट मिळायला लागला. खऱ्या अर्थाने आजची परिस्थिती तशीच आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये ना पुढे जायला सुरुवात कराल ना, संघर्षाच्या वेळेला साथ कमी असते, यशस्वी होता तेव्हा सर्वजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. संघर्षाच्या वेळेला व्यक्ती एकटाच असतो, म्हणून संघर्षाच्या वेळेला कधी माघार घेऊ नका. पण हा फटका उडवलाय आणि फटका दरम्यान जर आपण पाहिलं कनेक्शन फक्त लॉंग ऑनचा फिल्डर पर्यंतच आहे. कॅच पकडली जाईल, अमोल पाटील होते. आणि महत्वाची गोष्ट ही राहिली की अमोलचं कौतुक मी यासाठी करेन की शेवटपर्यंत त्याने पाहिलं की आहे संधी, कॅच आपण पकडू शकतो, आणि कॅच पकडण्यात आली आणि धक्का लागला. दुसरा बॅटर बाद झाला निकेश. विकेट मिळाली. प्रॉपर जजमेंट अमोल पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. लॉंग ऑनला कॅच पकडण्यात आली. धक्का दुसरा लागलाय. न्यू बॅटर आता इन ॲट नंबर 4 शिवदास गायकर. क्रमांक 4 वरती आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट ही वाहिनी, आमचे सर्व कॅमेरामॅन जबरदस्त कॅमेरा वर्क, त्यातल्या त्यात रोशन फराड यांची जबरदस्त ऑपरेटिंग. बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं. प्लेन मेस येतो डॉट. रिप्ले पाहावा लागेल. ज्याप्रमाणे बॅटरची प्रतिक्रिया होती आणि एस बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने आला, दॅट्स वाय लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल. आता ही बॅक ऑफ लेंथ होता, बट आता दिशा खराब. आता एक्स्ट्रा रन मिळेल. बघा, रिव्ह्यू फक्त अंपायर घेऊ शकतात, तो देखील अंपायरला वाटेल तेव्हा. आणि हा वाईडच आहे. रिप्ले दाखवला जातोय आणि येस हा फार बाहेर बॉल. अतिरिक्त रन मिळेल. आमचे ऑफिशियल तिन्ही अंपायर्स अजिमजी अब्दुल्ले सर आणि त्याचप्रमाणे कारण प्रत्येकी जे आमचे ऑफिशियल अंपायर्स आहेत या स्पर्धेसाठी भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळालेली आहे. फुल नंतर लिडिंग एज बॉल हवेमध्ये होता. बॉल आता डीप एक्स्ट्रा कव्हरला चालला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगलच मिळेल. आणि सिंगलच्या साहाय्याने टीम टोटल आता 2-0. 20 धावा धावफलकावरती आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू बाकी आहेत. दुसरं षटक पूर्णपणे शांत, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 17, बट देन या ओव्हरमध्ये रणगतीवरती रोख लावण्याची जी जबाबदारी होती ते कार्य पार पाडलंय अनिकेतने. फुल लेंथ आहे. फ्लिकचा फटका दरम्यान बॉल डीप मिड विकेटला चाललाय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी बॅटर परतले. रनआउटची शक्यता. पागलं जाईल. फर्स्ट लुक मध्ये वाटलं क्लोज आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर सॉफ्ट सिग्नल दरम्यान जर आपण विचार केला तर सध्या सगळीला आता पाकलं जाईल. बट विकेट किपरचा जो कॉन्फिडन्स होता, असं वाटलं की बॅटर शॉट रागलेत की काय. सर्वांनी रोशन शेठ भोईर यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला दिव्यांशी 11 सोनारपाडा टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. आणि निर्णय आला OUT बॅटर आउट.
च्या स्वरूपामध्ये आता विकेट मिळाली. न्यू बॅटर आता साई आलाय बॅटिंग करण्याकरिता. रिप्ले दाखवला जातो. जर आपण प्रॉपर ऑब्झर्व केलं तर बॉल पकडला आणि तो हातामधनं निसटला जरूर, बट तो स्टम्प्स वरती जाऊन आदळला. दॅट्स वाय ही रनआउटची विकेट. रनआउट च्या स्वरूपामध्ये आता धक्का हा तिसरा लागला. 2 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये 21 3 धक्के. टीम जगदंब वाकलंबी आणि येत्या 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या फर्स्ट हाफ मध्ये. थर्ड ओव्हर बॉलर यश केने. दरम्यान या थर्ड ओव्हर मध्ये लेफ्ट अमोल विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय, उडवलाय, धावतोय अमोल, बट झाली आहे मिस्टेक. आणि दरम्यान या मिस्टेकच्या जोरावरती बॉलही निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. बाउंड्रीने सुरुवात या ओव्हरची. तुमच्या भावना पोहोचल्या आमच्यापर्यंत. बाउंड्री आली. स्कोर कार्ड आता 25. सन्माननीय रोशन शेठ भोईर घेसर सावंतच्या वतीने पुरस्कृत दिव्यांशी 11 सोनारपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. तसेच सन्माननीय राणा शिवनाथ ठाकूर दादांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी त्यांचा जो लकी नंबर आहे 2021 म्हणजे 2021 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल सोनारपाडा टीमला विकेट हॅट्रिक साठी. बाउंड्री आली चौकाराने सुरुवात या ओव्हरची. फुल लेंथ आगे बट फटका लाजवाब है. लॉन्ग ऑन वरनं बॉल पाठवलाय. लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. शिवदास अगदी डगआउट मधनं सेट होऊन आला. त्याला माहिती आहे जात्या क्षणी मोठे फटके आपल्याला खेळायचे आहेत. वेळ आपल्याकडे नाहीये. कमी वेळेमध्ये आपल्याला आपला सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. आणि सध्याच्या घडीला एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग जी हवी होती ना वाकलंबी टीमला, ती इनिंग आता येत आहे. कारण 4 चेंडू फेस केलेत. 11 धावेंवरती शिवदास गायकर खेळतोय. असेच फटके हवे. टीम टोटल आता 31 ऑन द बोर्ड. सुरुवात या ओव्हरची धूमधडाक्याने. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. अमोल येतोय लॉंग ऑनला, बॉल फील्ड करतोय. आता एक गोष्ट आता निदर्शनामध्ये नक्कीच येईल की याआधी मागील सामना आपण पाहिला सेमीफायनल 1 तिथे वाडेकर टीम खेळली होती. अतुलची देखील एक कॅच ड्रॉप झाली. तिथनं अतुलने चांगला खेळ केला. वाडेकर टीम मॅच जिंकू शकली नाही, पण अतुलचा जबरदस्त खेळ आपण तिथे पाहिला. या सामन्यामध्ये आता नुकताच आपण जो चौकाराला तिथे अमोलने प्रयत्न केले, पण झेलची शक्यताही तिथे होती. प्लॅन मिस. येतोय डॉट. मग कधी कधी काय होतं ना की संधी तुमच्यापर्यंत चालत नाही येणार. कधी कधी तुम्हाला संधी निर्माणही करावी लागते. ती निर्माण कधी होते जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स टाकता. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फटका खेचून मारला. फिल्डर येतात. फिल्डिंग यावेळेस जर आपण पाहिली तर चांगली पाहायला मिळाली. जे फिल्डर अनिकेत पाटील दरम्यान जबरदस्त फिल्डिंग अनिकेत पाटील जी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. याआधी जे षटक टाकण्यात आलं होतं अनिकेत पाटील या आधीच्या ओव्हरमध्ये आपण त्याला बॉलिंगही करताना पाहिली. फक्त 4 धावा 1 विकेट. काय जबरदस्त खेळाडू अनिकेत पाटील विथ बॅट, अनिकेत पाटील विथ बॉल आणि अनिकेत पाटील इन फिल्डिंग. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आपल्या टीमसाठी तो कंट्रीब्यूट करतोय. आता हाही फटका त्याच दिशेने खेळायचा होता, बट बॅटचा टो एंडला लागला. पुन्हा अनिकेत येतोय. चांगली फिल्डिंग. हा ना सुरू आहे, बट त्यामध्ये आता रनआउट च्या स्वरूपामध्ये बॅटर साई बाद झाले. धक्का लागला हा. दरम्यान चौथा. टीम टोटल 35.
वर्ष ओलांडतील, मॉडर्न जमाना येईल, बट आपल्या आगरी कोळी संगीतांचा जो आनंद आहे ना, ते सॉन्ग ऐकण्याचा तो कधी कमी नाही होणार. कारण आजच्या डेटला काही सॉन्ग बनवले जातात, काय बनवले जातात आम्हाला तर कधी समजलंच नाही. बट आपल्या आगरी कोळी जे जुनी संगीत आहेत आज देखील ते ऐकण्याची एक मजाच वेगळी आहे आणि एक आनंद वेगळा. कारण आपण कितीही मोठे झालो ना तरी सुद्धा जे आपले रूट्स आहेत, जी आपली संस्कृती आहे, तिला जपणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य असतं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीम टोटल 35 लॉस ऑफ 4 विकेट्स. टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी. लास्ट ओव्हर चिराग, चिरागचा पहिलाच बॉल इम्प्रोवाइज केलं आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. साठी संतोष मामानेच तर काम केलं. ज्याप्रमाणे बॉलिंग केली संतोष पाटीलने, 12 धावा डिफेंड करून दाखवला संतोष पाटीलने. याआधी फक्त आमचा डीजे मास्टरचा टाइम थोडा चुकला, त्यावेळेला हे सॉन्ग लावायला हवं होतं. बाउंड्री आली, चौकाराने सुरुवात. बॅटर मयुरेश बॅटमधनं हा चौकार. स्कोर कार्ड 39. आता फुलंद पुन्हा एकदा त्याच दिशेने पिकअप स्ट्रोक. आता डीप स्क्वेअर लेग. फिल्डर येतात, चांगली फिल्डिंग मिळेल सिंगल. जेव्हा एखाद्या बॅटरला पिकअप स्ट्रोक खेळताना आम्ही पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने बघा 2 ते 3 इंटरनॅशनल क्रिकेटर त्यांची नावं समोर येतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण जर भारतामध्ये आहोत तर सर्वप्रथम आपण KL राहुलचा उल्लेख करू. जर आपण थोडं इंटरनॅशनल लेवल आणखीन बाहेरचा उल्लेख केला तर कधी आंद्रे फ्लेचर वेस्ट इंडिजचे, त्यांना तुम्ही बॅटिंग करताना पाहिलं असेल तर ते देखील अशा प्रकारे फटके खेळतात, मसल पावर फटक्यामागे. आणि हे जे पगले 2 फटके आले ते त्याचप्रमाणे होते, पिकअप स्ट्रोक्स होते. आणि आता सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड 4-0. 40 धावा धावफलकावरती. सेमी फायनल 2 फर्स्ट इनिंग प्रोग्रेस आणि अंतिम ओव्हर. 4 चेंडू बाकी आहेत. आता पुलचा फटका मिस टायमिंग. बॉल हवे मध्ये आहे. लॉंग ऑन ला फिल्डर येतात, मिस्टेक होणार नाहीये. अमोल पाटील तिथे होते, सेफ हँड्स. कॅच पकडली जाईल. धक्का 5वा. आता अर्धी टीम डग आउट मध्ये. सोनारपाडा टीम खेळत आहे आणि सोनारपाडा जेव्हाही खेळते तेव्हा सध्याच्या घडीला प्रत्येकी टीमला एक गोष्ट लक्षात ठेवणं आता गरजेचं झालं की जोपर्यंत सामना आपण पूर्णपणे जिंकत नाही ना तोपर्यंत सामना समाप्त झालाच नाहीये जर अपोनंट टीम सोनारपाडा. कारण या टीमने एकूण एक निसटते विजय मिळवलेत. याआधी आपण पाहिलं की असं वाटलं की इझिली आडिवली संघ जिंकेल, तिथेही बाजी मारली सोनारपाडा टीमने. आता बॉल हवेमध्ये आहे. ठाकूर आलेत आणि ठाकूरने कॅचही पकडली आहे. धक्का 6वा. न्यू बॅटर धर्मराज दरम्यान बॅटिंग करण्याकरिता आले. 2 चेंडू बाकी आहेत आणि धर्मराज कडून कुठेतरी वाकलम बी टीम देखील अपेक्षा ठेवत असेल की येत्या 2 चेंडूंपैकी किमान एक तरी चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचा आहे. आता सलगचे 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर राणा शिवनाथ ठाकूरांच्या वतीनं 2021 दिले जातील. फुल टॉस आहे. बॉल हवेमध्ये. फिल्डर दरम्यान येतात आणि रिले कॅच झाली नाहीये रिले कॅच. फिल्डर आले होते, प्रयत्न फार चांगले केले. विकेट हॅट्रिक बाजूला राहू द्या, कॅश प्राइस बाजूला राहू द्या, पण एफर्ट जबरदस्त. मी म्हणेन 5 धावा 4 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 2 धावा कंप्लीट झाला.
काय एफर्ट्स पाहायला मिळाले, कारण एका मोमेंटला असं वाटलं की कॅचसाठी इंटरेस्टेड आहेत, पोचलेही होते, जजही केलं, बट प्रयत्न चांगले, 4 धावा वाचवल्या. फुल नंतर बॉल हवेमध्ये, बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला, फिल्डर येतात तिथे बॉल फुल केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे सेमीफायनल 2 मध्ये पहिलं सत्र समाप्त. फर्स्ट बॅटिंग करत असताना जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी टीमने बनवलेल्या आहेत 44 आणि 45 चा एक चांगला टोटल सेट केला या सेमीफायनल 2 मध्ये अगेन्स्ट टीम दिव्यांश 11 सोनारपाडा. एक छोटासा शॉर्ट इनिंग ब्रेक आणि त्यात नंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. 45 चेज होतील, डिफेंड होतील नीलझे टीमचा अगेन्स्ट फायनल मध्ये कोण खेळेल या प्रश्नांची उत्तर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये मिळणार आहेत. बट जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात, मी घेतोय एक छोटासा ब्रेक, बट तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 सतरा सेकंड इनिंगला जेव्हा होईल सुरुवात, करंजी काळनसर जोडले जातील कॉम्बॉक्स मधनं. धन्यवाद. थँक्यू विशाल. सुस्वागत मंडळी, पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी चषक 2025 गेसरची सेकंड सेमीफायनल. एका बाजूला जगदंब वाखणबी आहेत आणि दुसऱ्या बाजूला RM11 सोनारपाडा. टार्गेट 45 आहे, 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा तो RM11 सोनारपाडाला. ओपनिंग पेअरला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही, आता 4:15 वाजलेले आहेत, ही मॅच आणि देन फायनल देखील आपल्याला कंप्लीट करायची आहे. येत्या 22 डिसेंबरला भव्य जन आक्रोश मोर्चा आपल्याला जो पाहायला मिळणार आहे, मानकोली ते नवी मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनत आहे, लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं त्यासाठी भूमिपुत्रांची मागणी. सर्व मोठ्या संख्येने सर्व भूमिपुत्रांना विनंती की त्या 22 डिसेंबरला आपण सर्वांनी त्यामध्ये सामील होऊन आपल्या सरकारचे डोळे खऱ्या अर्थाने त्यांना जाग करूयात. लोकनेते दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण निर्णायक आंदोलन जन आक्रोश दिंडी मोर्चा 22 डिसेंबर 2025 ला मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ. माननीय श्री सुरेश बाळमामा, गोपीनाथ म्हात्रे, खासदार भिवंडी लोकसभा प्रमुख, विश्वस्त ट्रस्टी श्री एकविरा देवस्थान आणि पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटनांना सगळ्यांना खरं तर आव्हान आहे, सर्वांनी त्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या हक्काची लढाई आपण सर्वजण लढूयात. भारतामध्ये स्त्रीभ्रूण हत्याचा कायदा ज्यांनी पहिल्यांदा संसदेत मांडला, सांसद रत्न होते, ऍडव्होकेट होते आणि मला आठवते की खासदार 2-3 टर्म होते ते, आमदार 2-3 5 वेळेला लोकसभेचं नेतृत्व त्यांनी सदस्य म्हणून केलेलं आहे. 12%चा 12.5%चा जो भू कायदा आला, भूमिपुत्रांच्या खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा जमिनी जातात, फक्त इकडे नाही संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा जेव्हा भूमिपुत्रांच्या जमिनी जातात, तिथे कोणत्याही सरकारचं काही येतं, नवीन प्रोजेक्ट असेल,
अन्य काही गोष्टी, तेव्हा जो मोबदला मिळतो तो अगोदर फार कमी मिळायचा, पण त्यानंतर दिवाणच्या मागणीने तो 12.5%चा कायदा आला. आताच्या पिढीला कदाचित जी आमची पिढी आहे त्यांना दिबा पाटील हे माहीत नसेल, पण जरूर तुम्ही गुगल वरती जर त्यांचं नाव टाकलं तर जो इतिहास आहे तो सगळ्यांना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच आणि छत्रपतींची शिकवण आहे आपल्याला, ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडलेलं, ज्या ज्या गोष्टी तिथे त्या मातीसाठी केलेल्या, त्यांचं नाव तिथे लागलं पाहिजे. तुम्हाला आजही आठवत असेल कोंढाणा खेळला इयत्ता 3वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये जेव्हा नरवीर तानाजी मालुसरेंनी जी कोंढाण्याची स्वारी केली होती तिकडे त्यांना वीर मरण आलं. उदयभानाला त्यांनी तिथे जरूर मारलं आणि स्वतःचा जीव देखील गमावला. आणि त्यानंतर कोंढाण्याला छत्रपतींनी सिंहगड म्हणून नाव दिलं. गड आला पण माझा सिंह गेला, हे उद्गार होते छत्रपतींचे. रायगडावरती हिरकणीच्या बुरुजावरून खाली उतरली, त्या बुरुजाला हिरकणी बुरुज म्हणून नाव देण्यात आलं. आणि या भूमीमध्ये दिभांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. ते कोणासाठी तर आपल्यासाठी. आणि त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे, हीच मागणी घेऊन 22 डिसेंबरला प्रत्येक आपला भूमिपुत्र त्यामध्ये सामील होईल, ती मात्र शंका नाही. सेकंड सेमीफायनलचा दुसरा डाव सोनारपाडाचा, जिथे अनिकेत पाटीलचा पहिला चौकार जो पुन्हा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. राऊंड विकेट आले, ओव्हर पिच भेटला आणि बॅट जी गोफडी सारखी फिरती आहे. बॉटम हँड फार स्ट्रॉंग आहे अनिकेत पाटीलचं. 4ने सुरुवात झाली, खातं उघडलंय. अवे त्या बॉल कव्हरचा फिल्डर अगोदर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि आता बॉल निघालाय तो एक्स्ट्रा कव्हरला, चौकार. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आता लोकशाहीमध्ये तुम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. 11,021 रुपयांचं पारितोषिक असेल. 4 षटकार जर लागोपाठ आले तर. राणा शिवनाथ ठाकूर साहेब यांच्याकडून, सोनारपाड्याचे, त्यांच्याकडून हे पारितोषिक देण्यात येईल. 2 चौकारांसोबत आपण 1 धाव बघितली अनिकेत कडून. 9 धावा धावफलकावरती लागलेल्या. त्या मॅच मध्ये सध्या तरी चेस करायच्या त्या बॅटिंग करणाऱ्या RM11 सोनारपाडाला 45 धावा. इव्हिनिंग सेशन कडे आपण चाललेलो त्या खेळपट्टीने आजही आपल्याला धावा दाखवल्या. बऱ्याचशा मॅचेस क्लोज झाल्या. हा तसाच सामना असू शकतो जर सोमनाथ गायकर सुरुवातीला इकडे विकेट काढून देतील तर. कारण ही जी बॅटिंग ऑर्डर आहे सोनारपाड्याची फार खोलवरती आहे. संघर्ष वाखन बीला देखील पहिल्या डावामध्ये करायला लागला जेव्हा सुरुवात चांगली झाली होती, पण विकेट आली होती. जे 4 चौकार आपल्याला गुरुनाथ गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळालं. पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं. अनिकेत पाटीलने कमबॅक केला. पुन्हा थर्ड ओव्हर मध्ये यश अगेन 14 आल्या. पुन्हा कमबॅक चिराग ठाकूरचं. झिगझॅग सारखा पहिला डाव. फुल टॉस मिड ऑफला, सॉफ्ट डिसमिसल. चांगली कॅच आपल्याला बिपिन कडून पाहायला मिळाली. धक्का पहिला योगेश पाटील. बेस्ट कन्सिस्टंट मात्र या मॅच मध्ये 0वरती बाद. आणि मिड ऑफला जो फिल्डर होता बिपिन, चांगली कॅच. सेमी फायनल खेळतात. एकेका कॅचचं महत्व आता वाकन बीला माहिती. आणि नवीन बॅटर येत आहेत ते आर्यन ठाकूर. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता. पहिल्या डावाचा तुम्हाला आणि या डावाचा देखील ऍज अ कम्पेअर आपण पहिलं षटक जर बघितलं 17 धावांचं होतं. इथे आतापर्यंत आलेल्या त्या 9 धावा आणि विकेट देखील एक आपण पाहत आहोत. दोन्ही कडे पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट होती, पण सध्या तरी आपण पाहतोय 2 बॉल बाकी आहेत. गायकर, सोमनाथ, कोलात बॉल पायावरती. इम्पॅक्ट तर इथे आता सध्या तरी भेटला नाही. इम्पॅक्ट लेगस्टमचा बाहेरचा जरूर आहे. दॅट्स अंपायरच्या मनामध्ये कोणताही संकोच नाही. फार बाहेर पाय निघाला होता लेगस्टमचा.
धावसंख्येचा पण विचार केला तर धावा सध्या पाहायला मिळतात 10. प्रगतीपथावर असताना पहिलं षटक, ज्या षटकामधला आता शेवटचा बॉल सोमनाथ गायकर. फुल लाईन ड्राईव्ह केला समोर, नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरला बॉल डायव्हर्ट झालाय सिलिमी डॉनला. धाव मिळते एक. अनिकेतकडे स्ट्राईक असेल या मॅच मध्ये. 45च्या चेस मध्ये धावा फलकावरती 11 धावा, एक गडी बाद. RM11 सोनारपाडा. नुकसान 11.33 चा सध्या तरी करंट रन रेट. ओमकार तारमळे, शेरेगाव, शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र जो टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना सध्याची TDPL देखील तो खेळला आणि SRH मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या या आता टाटा IPLच्या या सीझन मध्ये तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. सनरायझर्स हैदराबाद कडून विजय हजारे ट्रॉफी मध्ये देखील जरूर आपल्याला तो सिलेक्शन तिकडेही त्याचं झालेलं आहे. फार दूरवरचा प्रवास दररोज शेरे शहापूर वरून मुंबईला ट्रॅव्हल करत असताना तो पाहायला मिळायचा. वडिलांनी 3 लाखांची जरूर महिला बचत गटामधून कर्ज काढून त्याला इथपर्यंत पोहोचवलं आणि आता 30 लाखांनी इंडियन प्रीमियर लीगचा एक सीझन तो खेळण्यासाठी तयार होतोय सनरायझर हैदराबाद साठी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांचं महत्व फार मोठं असतं, पण त्यासाठी यशाच्या शिखरापर्यंत मुलाने पोहोचायला हवं. जो पोहोचतो त्याच्याच वडिलांचं नाव निघतं. फुल लेंथ बॉल स्विच हिटचा जरूर प्रयत्न होता इथे. गायकर ब्रदर्स हे वाखण बीसाठी दर्जेदार कामगिरी करत असताना सध्या तरी जसा स्विच केलं होतं अनिकेतने लेक्समचा बाहेर मुद्दामून बॉल टाकलाय. युनिक सध्या तरी तो स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो अनिकेतचा. फुल लेंथ बॉल स्वीप केला, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर पहिल्या बाउन्स वरती. गुरुनाथ गायकर ऍक्शन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली, डबलला चान्स. 2 धावा. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 13 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने अनिकेत खेळत होता, जो माफ करा अतुल खेळत होता वाडेकरसाठी, त्याच पद्धतीने हा रोल असेल अनिकेतचा या मॅच मध्ये. त्याच्या विकेट नंतर ती मॅच फिरली न्यूजर्सच्या बाजूने. शेवटला पुन्हा एकदा फिरली होती जेव्हा संतोष कडून जो बीमर आला होता. वळवलाय, उडवलाय बॉलला आणि इथे बॉल डीप फाईन लेगचा रिझन मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मध्ये जेव्हा मी बॉलिंग ऍक्शन बघितली खास करून फार दूरवरून अगोदर शिवदास गायकर यायचे. रनवे मध्ये थोडेसे आता बदल त्याने केलेत या सीझन मध्ये. राऊंड ऑफ ऍक्शन येतात. फुल लेंथ बॉल अपील तर होती, मात्र अंपायर्सने इथे नकार दिलाय स्पष्टपणे. बॅटर सेफ आहेत. डॉट बॉल आलाय. ऍक्शन इथलं इंटरेस्टिंग आहे. स्विच हिटचा पुन्हा प्रयत्न होता, इम्पॅक्ट नाही. लेग स्टंपचा बाहेरून बॉल. धावसंख्या थांबले 17 वरती. बॉल आणि बाकी आहेत या मॅच मधले 14 आणि धावा पाहिजेत 28. पर बॉल 2 रन. फुल लेंथ. इथेही फार जवळून बॉल गेलेला आहे पण स्टंपला लागला नाही, त्यामुळे हात आपसूक गेलेत शिवदास गायकरच्या डोक्यावरती. आताही त्याची रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. शफल झालाय. ओहो, ऑफ स्टंपला हवा तर पूर्णपणे लागलेली आहे. क्या जवळून ना बॉल. रिॲक्शन फॉलो थ्रो मध्ये जवळपास सेलिब्रेशनच करणार होता तो. वाचले अनिकेत. बोल्ड होता. 17 धावा आहेत. षटक चांगलं राहिलंय. 3 डॉट बॉल आलेत, 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. ओव्हर पिच इनसाइड आउट. चांगला फटका डीप मध्ये. फिल्डर पहिल्या बाउन्स वरती. बॉल सीमा पार. चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. RM11 सोनारपडाचा धावफलक 21 वरती. बॉल बाकीत 12 आणि धावा पाहिजेत या मॅच मध्ये त्या 24.
बॉलरची रिॲक्शन आपल्याला शेवटच्या बॉलवरती जेव्हा तो चौकार गेला आणि खरं तर रोशन आपण पाहत असतो, आपण ज्या जिद्दीने ज्या भावनेने क्रिकेट हा खेळ खेळत असतो आपल्या संघाच्या विजयासाठी आपण 100% देत असतो आणि फिल्डरने द्यायला हवं हे शिवदासला अपेक्षित होतं, मात्र तसं घडलं नाही. तिकडे मिसफिल्ड झाली, चौकार आला आणि 12 बॉल 24च्या मॅच मध्ये हा सामना आता बॅलन्स होतोय. चौकारासोबत 21 वरती RM11 सोनार पाडा. थर्ड ओव्हर मानस हो थोडासा वरती चढला होता बॉल बॅटचा मिड ऑन कडे. शिवदास फार वेगाने लॉंग ऑन वरून एक धाव. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती 11 बॉल 23 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. इव्हिनिंग सेशन कडे आपण वळतात आणि आदरणीय रोहितजी भोईर साहेब यांचं आगमन होत आहे. मंचावरती आगमन होत असताना आपण पाहत आहोत आदरणीय रोहितजी भोईर साहेब यांचं सुस्वागतम. केसर गावचं युवा नेतृत्व आई गावदेवी चषक 2025 आई गावदेवी क्रिकेट संघ केसर आयोजित या स्पर्धेमध्ये आदरणीय रोहितजी भोईर साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. 22 धावा अजूनही आपण जर बघितलं या मॅच मध्ये बॉल बाकी आहेत ते 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. अनिकेत वारंवार फटके बनवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे षटक आहे या मॅचला कलाटणी देणार असेल. 15 पेक्षा जास्त धावा राहिला तर वाकण बी देखील या मॅच मध्ये असणार आहेत. वाईटचा अपील अनिकेत करत होता, मात्र इथे हा बॉल स्टंपच्या वरतून निघून गेलेला आहे. अंपायरचं म्हणणं ऍक्शन रिप्ले. येस नो डाऊट लेग स्टंपच्या वरतून बॉल गेलाय. धावसंख्या थांबलेली आपण पाहतोय ती 22 वरती. बॉल एक एक कमी होत चाललाय. शॉर्ट बॉल जरूर लेफ्ट केला आणि अंपायरचा सिग्नल आलाय तो वाईट बॉल. जास्त राईट झाला बॉल. वाईटने धावसंख्या 23 वरती पोहोचले. बॉल बाकी आहे 10 बॉल मध्ये 22 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय RM11 सोनार पाडा. 11 बॉल 20 सेट बॅटर अनिकेत अजूनही आहे. योगेश एक मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता एक्स्ट्रा कव्हरचं लॉंग ऑफ ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेग लॉंग ऑन. उडवायचा होता बॉल आत लागला. डबलला चान्स नसेल. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आतमध्ये आहेत. एकच धाव. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय पुढे 24 वरती तर पोहोचलेले 9 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. जर या ओव्हर मध्ये एकही बाउंड्री आली नाही तर थोडंसं मागडं असेल समीकरण. लास्ट ओव्हर मध्ये प्रयत्न तोच असेल मानसचा की विकेट मिळाली नाही तरी चालेल, पण एकही मला बाउंड्री सध्या तरी द्यायची नाही. आर्यनला अनिकेतला RM11 सोनार पाडाला. चर्चा होतीये. ठाकूर देखील मोठ्या फटक्यासाठी चान्स घेत आहेत. थोडासा लेट झालाय की काय. फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. स्टॉप केलाय तिकडे. मिळेल ती फक्त एकच धाव. डबलला चान्स घेतली जाते रनआउट साठी. मात्र इकडे जर आपण बघितलं तर आता रणनीतीचा पाठ. चला आता तुम्हाला रन घ्यायचे तर अनिकेतला धावावं लागेल. अंपायर चला डेट झाला बॉल. काय जादू चालू होती. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल आणि 21 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज. 8-20 समोर उडवलाय ऑन दी राईट लॉंग ऑफ. पकडली कॅच. अनिकेतची विकेट. बाउंड्री द्यायची नाही मानसला आणि तिथेच आता विकेट देखील मिळवतोय. 7 बॉल मध्ये बनवाव्या लागतील ते आता 20 धावा. बॅटिंग करणाऱ्या RM11 सोनार पाडाला. वा वा विजय. हे मगाशी लावायला पाहिजे होतं जेव्हा ते तसंच करत होते मैदानाच्या आतमध्ये. अनिकेतची विकेट आली आहे आणि जो आर्यन आलेला आहे 1 डाऊन आला होता मैदानाच्या आतमध्ये. मॅच थांबले की काय आता फसली आहे. 7 बॉल 20 धावांची गरज आहे. मला मॅच आठवते आजच्या दिवसातील पहिली मॅच जेव्हा सागाव संघ चेस करत होता. रोहित होता, रितेश होता, वेदांत होता, तरी त्यांनी प्रतीकला पाठवलं होतं आणि तिकडे ती मॅच सुरुवातीपासून थांबली होती.
आर्यन तसाच तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. जर तुमच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये अमोल आहे, जर तुमच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये अमर ठाकूर आहे, तर इथे जरूर सुरुवातीला त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण ते जमलं नाही. मॅच फसली. आता 7 बॉल 20 धावांचा सामना आहे. इथे जरी षटकार आला अमोलच्या बॅट मधून, मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. लास्ट ओव्हर 15 पेक्षा कमी धावा सोनारपाडाकडे देखील मॅच जाऊ शकते, पण जर 15 पेक्षा जास्त धावा राहिल्या तर मॅचचं मोमेंटम असेल वाकण बी कडे. 7 बॉल 20, महत्वपूर्ण चेंडू मानसचा. डाऊन द ग्राउंड चालला बॉल, लॉंग ऑफला पुन्हा फिल्डर ऍक्शन मध्ये. ओ मिसफील्ड, चौकार. नशिबाचं दार उघडलंय. चौकाराला धावसंख्या 29 वरती 6 बॉल 16 ची गरज. लास्ट मॅच मध्ये जबरदस्त सामना रंगला होता. शेवटपर्यंत तो सामना आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा निळजेच्या अगेन्स्ट वाडेकर संघ खेळत होता. 6 बॉल आणि 12 धावांची गरज होती तेव्हा, आणि इथे आता 6 बॉल 16 धावांची गरज आहे. समोरचं एंड आहे. गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती बिपिन पाटील, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल लोगो, आणि हा बॉल त्यावरती. प्रत्येकी स्पर्धेमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतात ज्यावरती कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोगो आहे. 29 ला 2 RM11 सोनारपाडा. सेकंड सेमीफायनल मध्ये आपण GCC गेसर आयोजित आहे गावदेवी चषक 2025. 6 बॉल 16 धावांची गरज असताना बिपिन कडे बॉल आहे, तर आर्यन ठाकूर असेल स्ट्रायकिंग एंडला, ज्याच्या विकेट अगोदर सॅक्रिफाईस करण्यात येत होती, पण मात्र दुसऱ्या बाजूने विकेट घेतली नाही. त्याच आर्यनला आता पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल. विकेट तो स्वतःची टाकत होता तेव्हा जरूर दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर त्याला खेळण्यास भाग पडले, आणि त्याच आर्यन कडे आता स्ट्राईक आहे. जिथे सगळं काही संपल्यासारखं वाटतं तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात करायची असते नव्याने. ती जर आर्यनने केली तर मॅच असेल सोनारपाडाची. अक्रॉस द बॅट उडवायचं होतं बॉलला. मोल येतोय स्ट्रायकिंग एंडला. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, आणि आता आर्यन होतो आउट. बॉल बाकी 5, धावा पाहिजे 16. ला आणखी एक विकेट पडली आहे. स्टार्ट जरूर जर आपण बघितलं तर राणा शिवनाथ ठाकूर यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. 3 षटकार जर अमोलच्या बॅटमधून येत आहेत तर. 5 बॉल आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. अमोल पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे, ज्याने बऱ्याचशा मॅचेस फिनिश केलेल्या आहेत, पण ही मॅच. दुसऱ्या बाजूने अमर ठाकूरचं मैदानाचं आगमन. फसलेली मॅच आहे. बिपिन पुन्हा राउंड द विकेट. उडवलाय, अमोलने मारलाय मिड विकेटचा बाहेर. पहिला षटकार. पिच भेटलाय, बॉल मिड विकेटचा बाहेर गेलाय. अशा बऱ्याचशा मॅचेस बऱ्याच वेळेला अंडर प्रेशर येऊन अमोलने फिनिश केलेल्या आहेत. हीच ती मॅच सेमीफायनलची. आई गावदेवी चषक 2025 गेसर सोनारपाड्याच्या अगेन्स्ट राखण बी. 6-16च्या मॅच मध्ये स्ट्राईक जशी आली आहे, षटकार आला. 4-10 ची मॅच आता. विकेट आपण बघितलं तर 6 पडले होते वाखण बीचे, इथे फक्त 3 पडलेले आहेत. 9 चालतील. 4 बॉल 10.
बिपिन देखील कच्च्या गुरुचा चेला नाही. पाहूया त्याचं कमबॅक कसं असेल, कारण तो देखील बरेच वर्ष खेळलेला आहे. अंडर प्रेशर स्लॉक मध्ये त्यानेही बॉलिंग केलेले आहे. ही मॅच सेमी फायनल, प्रेशर तर जरूर दोन्ही बाजूला आहे. एक एक डॉट बॉल या मॅच मध्ये वाकन बीला आणेल. एक मोठा फटका या मॅचची हवा पूर्णपणे काढून देईल. खोलात आलाय, अपील तर होते. बॅट आणि पायाच्या मधूनचा वेगाने बॉल आलाय. यॉर्कर अंपायर सांगता दोन्ही पायाच्या मधून आलाय, पण पाहूयात. फुल लेंथ बॉल, येस, दोन्ही पायांच्या मधून हवा ऑफस्टंपला लागले. डॉट आलाय. नशीब तर जरूर आपण मागच्या षटकामध्ये बघितले, जेव्हा शेवटच्या बॉलवरती मिसफिल्डच्या चौकारला तिकडे दोन्ही पायांच्या मधून फिल्डरचा बॉल गेला होता. तिथून मॅच मध्ये सोनार पण आले. 3 बॉल 10. ओव्हर पिच हवेत आहे की बाहेर गेलाय, फिल्डर जज करतोय. व्यवस्थित आलाय, पकडली त्याने कॅच. अमोलची येते विकेट आणि मॅच मध्ये ट्विस्ट. नवीन बॅटर येईल स्ट्रायकिंग एंडला. बॉल बाकी आहेत 2 धावा पाहिजे. सामना डिफेंड करण्यात आला. इथे तसंच समीकरण वाटतं, पण 2 बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिराग ठाकूरची एंट्री होते. पाहूया ड्रॉप सीनचा हिरो तो बनेल का. 2 बॉल जर सीमारेषेच्या बाहेर गेले तर 10 बनू शकतायत. एक षटकार एक चौकार पाहिजे. 9 ला विजय असेल, पण सध्या तरी जे समीकरण 3 धावा धावून पूर्ण करणं थोडंसं कठीण आहे. अमरला स्ट्राईक मिळाली नाही. ऑफ स्ट्राईक की अमोल कडून अपेक्षा होते. एक षटकार आला, देन डॉट बॉल आला, विकेट गेले. मागच्या 3 बॉल मध्ये फक्त आलेल्या 6 धावा. सामना फसलाय. 2 बॉल आणि 10 ची गरज असताना बिपिनने विकेट काढली आहे. मोमेंटम पुन्हा त्यांच्या बाजूने खेचलंय त्याने. इंटरेस्टिंग हा बॉल. इथे जर मोठा फटका आला तर मॅच ऑन. रनवे मध्ये